बोल. मी कलाबाई नारायण शिरसाट, राहणार खंडावनगर. मी आता राष्ट्रवादी पवारचंद्र तर म्हणूच शकत नाही, कारण का मला त्या पक्षानं तिकीट दिलंच नाही, युपी फॉर्म तोडलंच नाही. म्हणून मी त्या पक्षाचं मला काल पण आश्वासन दिलेलं होतं आणि आज बी दिलेलं होतं की बा तुमचा युपी फॉर्म आम्ही उद्याच्या दिवशी जोडतो. संतोष बोस होता, संतोष बोस चौधरी यांना म्हणे मी आम्ही उद्याच्या दिवशी तुमचा फॉर्म तोडला जाईल, काही टेन्शन घेऊ नका. कालच्या दिवशी 3 वेळाच मीटिंग बसवलेली त्यांच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये, तरी त्यांनी माझं काहीच नाव घेतलेलं नाही, काहीच त्यांनी कोणत्याच ठिकाणी फॉर्म तोडला गेलेला नाही आहे. मला फक्त आश्वासन बंडखोरीपणा केलेला आहे. हे बंडखोरीपणामध्ये कुठेतरी थांबलं गेला पाहिजे. आमच्या मातंग समाजाला आमचा साधारण समाज असून सण कमी समाज असून सण आमच्या समाजाला हलक्या गोष्टीवर हलक्या पातळीवर घेतले गेलेलं आहे. आमचा हक्क कुठेतरी मातंग समाज आता एका ठिकाणी अलग करल्या गेलेला आहे, फेकल्या गेलेला आहे. आमचा अन्याय झालेला आहे आमच्यावरती, हा सगळा काही अन्याय झालेला आहे. म्हणजे 3 वेळास मिटिंग झाल्यानंतर बी त्यांनी काहीच पुकार घेतली नाही. त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मला कलाबाईच्या पक्षाचा एक उमेदवार घ्यायचा नाही. डायरेक्ट त्यांनी मला नाही सांगितलं. लढणार आहे ताई मी काल तर खूप रडून घेतलं. मला कुठेतरी माझं मन दुखावलं गेलेलं होतं, पण मी आज रडणार नाही, समोर जाणार आहे आणि ठामपणानं मी जिंकणार आहे, म्हणजे जिंकणार आहे. हा पक्ष म्हणून जिंकणार आहे. मला नाही कोणी पक्ष 10 नंबर वार्ड प्रभाग लढणार आहे अपक्ष म्हणून सर मी लढणार आहे आणि माझी जीत मी करणार आहे. अर्ज भरून आलेत का मग आता? मी अर्ज भरून आलेले. आज त्यांनी म्हणजे ताई मला आश्वासन असं दिलेलं आहे का तुम्ही वरती जा, तुमचा विवी फॉर्म आम्ही बात करून तुमचा विवी फॉर्म नाही काही बा राष्ट्रवादी तुतारीवरून नाही लढल्या जाणार, तर मशालवरून उबाटाची मशालवरून तुम्हाला लढल्या जाणार आहे. त्या उबाट्याची बी विवी फॉर्म दिला नाही, त्यांना राष्ट्रवादीचा दिला. आता अपक्ष म्हणून मी लढणार आहे आणि अपक्ष म्हणून हे बी लढणार आहे. आणि एक मी चॅलेंज देते. तो पण विचार मी आता आत्मदंतनी मी उपासनला बसणारच आहे. आता आत्मदंतनी पण एक चॅलेंज मी जरूर देणार आहे ताई उबाटाला आणि काय म्हणता ठाकरे गटांना, त्यांना एक चॅलेंज देते आणि खुलं चॅलेंज आहे माझा. 10 नंबर वार्डामध्ये कुलभूषण पाटील, मी तुला हे सांगते, तू नगर जर जिंकून आलं ना तर तुझं स्वागत मी करणार आहे. आणि जर मी जिंकून आलं आहे ना तर तुला राजीनामा द्यावा लागेल, राजीनामा बी द्यावा लागेल आणि त्याच्या बाजूने मी तुला चॅलेंज देते, तुला येऊ देणार नाही. हे माझं त्याला पूर्ण चॅलेंज आहे. माझ्या 10 नंबर वार्डामधून त्याचा एक बी उमेदवार मी येऊ देणार. हे माझं चॅलेंज आहे त्याला, त्याने ऐकून घ्यावं. असू द्या पक्षाची चॅलेंज. आता पक्षच काही सगळं काही नसतं. सामाजिक नागरिक कशासाठी असतो, मदत कशासाठी. त्याने आमच्या वार्डामध्ये काय मदत केलेली, मी आवाज उचललेला होता. कारण का आमच्या गावठाणची जागा आहे, घर कमिटी भरण्यासाठी त्याला उतारा लागत नाही, नळांची हालत आमची रोडांची हालत करावी त्याच्यासाठी मी आवाज उचललेला होता. आणि त्याला काय पैसे मिळण्यासाठी पैसे भेटण्यासाठी त्यांनी माझं नाव कट केलेलं आहे. कारण का मी कामं करणार होती त्या वार्डात, आमच्या वार्डामध्ये मी कामं करणार होते. आमच्या 501 फूटचा उतारा लावणार होती मी इथं. त्यांनी त्याला माहिती आहे का ही बाई आल्यानंतर माझे कामं होऊ देणार नाही, माझ्या खिशामध्ये पैसे पडू देणार नाही, म्हणून त्या कारणाने नेत्याने मला बरोबर कट केलं. तुम्ही आता कुलभूषण पाटील यांना चॅलेंज केलेलं आहे? चॅलेंज करलेलं आहे, खुल्लं चॅलेंज करते मी आणि जाहीर निषेध तर त्यांचा करतेच आहे मी, पण त्याला चॅलेंज केलेलं आहे मी. आता त्याचा एक बी सीट येऊ देणार नाही. कलाबाई नारायण शिरसाट. ओके.